नमस्कार मंडळी, निरालीबाई चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. दिवाळीतील बलिप्रतिपदा या सणाची माहिती आपल्यासोबत शेअर करीत आहे. दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा होय. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी राक्षस राजा बलीची आणि त्याची पत्नी विंध्यावलीची यांची चित्र काढून पूजा करतात. बलिराजा हा अत्यंत सत्वगुणी आणि दानशूर होता. जो कोणी केव्हाही राजाकडे येऊन काही दान मागत असेल तर राजा त्याला ते दान देत असे. त्यामुळे राजाही थोडा गर्विष्ठ झाला होता. दान देणे हा चांगला गुण आहे, पण चांगल्या गुणाचाही अतिरेक झाला की तो अवगुण ठरतो. सत्पात्री दान द्यावं असं गीतेतही सांगितलं आहे. दान केव्हा आणि कुणाला द्यावे याचेही नियम आहेत, पण बलिराजा कुणालाही मागेल त्याला दान देत असे. त्यामुळे दानाचा दुरुपयोगही होत असे. त्यामुळे विष्णूने वामन अवतार धारण करून बलिराजाकडे एका यज्ञाच्या वेळी त्रिपाद भूमी हे दान मागितले आणि बलिराजानेही दान देतो असं सांगितले. बलीने होकार भरताच वामनाने विराट रूप धारण केले आणि एक पाद म्हणजे एक पाय जमिनीवर ठेवताच सर्व पृथ्वी ही व्यापून गेली. दुसरा पाय स्वर्गावर ठेवताच संपूर्ण स्वर्ग व्यापून गेला. आता तिसरा पाय कुठे ठेवू असे वामनाने बलीला विचारताच बलीने आपले मस्तक त्याच्या पुढे केले आणि मस्तकावर ठेवा सांगितले. त्रिपाद भूमी दान याचा अर्थ आता बलीला समजला आणि आता आपण पाताळ लोकात जाणार आहोत हेही बलीने ओळखले. पण बलिराजाची भक्ती आणि दानशूरता पाहून विष्णूने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा बलिराजाने जनतेच्या हितासाठीच वरदान मागितले. बलिराजा म्हणाला की नरक चतुर्थीच्या दिवशी जो यमदीप दान करेल त्याच्या घरी सदैव लक्ष्मी राहील आणि अपमृत्यू त्याच्या घरी होणार नाही असा वर द्यावा. तसेच वर्षातून एकदा तरी मला पृथ्वीवर येऊन प्रजेला भेटता यावे. वामनाने म्हणजेच विष्णूने त्याला तथास्तु असे म्हटले. तुझी दानशूरता आणि भक्ती पाहून मी प्रसन्न आहे. आजपासून पृथ्वीवर तुझी पूजा केली जाईल. आजचा दिवस तुझ्या नावाने ओळखला जाईल. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा हा तुझा नावाने ओळखणारा दिवस. म्हणून तेव्हापासून आपण कार्तिक शुद्ध महिन्यात बलिप्रतिपदा सण साजरा करतो. हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकीचा एक दिवस आहे. व्यापाऱ्यांचे नवे वर्ष या दिवशी सुरू होते, कारण हा दिवस म्हणजे विक्रम संवत्सराचा प्रारंभ मानतात. व्यापारी या दिवसाचा शुभ मुहूर्त मानून नवीन वही आणतात, तिचे पूजन करतात, वहीचे पूजन करतात, हळद कुंकू आणि स्वस्तिक काढून नवीन व्यापाराची सुरुवात करतात. बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनाचीही पूजा करतात. त्यासाठी गोठ्यातील शेणाचा गोवर्धन पर्वत तयार करतात. दुर्वा फुले त्यावर खोसतात. कृष्ण, गोपाळ, गाय, वासरे, इंद्र यांची चित्रे ठेवतात. सर्वांची पूजा करतात. गोठ्यातील गाई बैलांना सजवून त्यांचीही पूजा करतात. मिरवणूक काढतात. खेडेगावातून या दिवशी गुराखी दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या अशी गाणी म्हणत त्यांना ओवाळतात. गोवर्धन आणि श्रीकृष्णाची पूजा दिवाळीचा भाग कशी झाली तर याची एक कथा आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून द्वापार युगापासून गोवर्धन पूजा सुरू झाली. एकदा शरद ऋतूत गोकुळातील लोकांनी इंद्राचा उत्सव सुरू केला. त्यावेळी कृष्णाने त्यांना सांगितले की गोवर्धन पर्वतामुळे आपली उपजीविका होते, तेव्हा तुम्ही इंद्राऐवजी गोवर्धनाची पूजा करा. त्यांनी तसे करताच इंद्राला राग आला. त्याने गोकुळावर मुसळधार पाऊस पडायला सुरुवात केली. हा पाऊस 7 दिवस काही थांबलाच नाही. त्यावेळी ब्रजवासींचे रक्षण करण्यासाठी कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर 7 दिवस उचलून धरला होता. 7व्या दिवशी देवाने गोवर्धन खाली ठेवला. यानंतर गोवर्धन पूजन आणि अन्नकूट करण्यात आले. तेव्हापासून हा सण अन्नकूट नावाने साजरा केला जाऊ लागला. सर्व मिळून स्वयंपाक करून खातात. यात सामाजिक एकोपा आणि संघटन होते.
आजही श्रीकृष्णाच्या मंदिरात 56 भोग किंवा 108 भोग म्हणजेच अन्नकूट दाखवण्यात येतो, भोग लावला जातो. प्रत्येकजण आपापल्या घरी एक एक पदार्थ करून मंदिरात आणून ते नैवेद्याला ठेवतात आणि नंतर ग्रहण करतात. या दिवसाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी स्त्रिया मंगलस्नान करून आपल्या पतीला ओवाळतात. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी संध्याकाळी रात्री पतीला औक्षण करतात. यामुळे पती पत्नीचे प्रेम हे कायम राहते. याचं आणखीन एक कारण सांगता येईल की बलिप्रतिपदेच्या दिवशी विष्णूने बलीला जे वरदान दिलं तो दिवस आणि त्या दिवसाचं कौतुक लक्ष्मीदेवीला खूप वाटलं आणि म्हणून लक्ष्मीदेवीने विष्णूला औक्षण केलं आणि म्हणून त्यावेळेसपासून पतीला औक्षण करण्याची परंपरा प्रथा सुरू झाली. पाट रांगोळी करून पतीला टिळा लावून औक्षण हे केले जाते. यामुळे पती पत्नीचे प्रेम हे कायम राहून ते वृद्धिंगत होते. असे या बलिप्रतिपदा सणाचे महत्त्व आहे. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निराली बाई चॅनल. बेल आयकॉनही दाबा. थँक्यू.